जॉब हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण काय करणार आहोत माहिती आहे? एका अगदी साध्या दिसणाऱ्या नोकरीच्या जाहिरातीची अक्षरशः चिरफाड करणार आहोत. वरवर पाहिलं तर ही फक्त एक जाहिरात वाटते, बरोबर ना? पण थांबा, याच्या आरात एक असा गुप्त नकाशा लपलाय जो आपल्याला आजच्या काळातल्या करिअरच्या जगात एंट्री कशी मिळवायची हे दाखवतो. चला तर मग हा कोड एकत्र मिळून क्रॅक करूया. हे बघा, सुरुवातीलाच एक जबरदस्त क्लू आहे. एकच शब्द, तातडीने, अर्जंटली. अरे बाप रे, कसली एवढी घाई आहे यांना? असं वाटते जणू काहीतरी मोठं मिशन आहे आणि त्यासाठी यांना तातडीने सैनिक हवेत. हाच शब्द म्हणजे या सगळ्या रहस्याची मास्टर की आहे. चला, ह्याच शब्दाचा धागा पकडून आपण पुढे जाऊया. आणि इथेच येतो आपला खरा प्रश्न. ही जी घाई आहे ना, ती फक्त या एका कंपनीपुरती नाहीये. नाही, ही तर संपूर्ण एंट्री लेव्हल जॉब मार्केटची कहाणी आहे. हे आपल्याला हे सांगते की बाजारपेठ प्रचंड वेगाने धावते आणि कंपन्यांना सतत अशा लोकांची गरज आहे जे मैदानात उतरून लगेच कामाला लागू शकतील. चला, आता या जाहिरातीतल्या 4 मुख्य पात्रांना भेटूया. हे फक्त जॉब टायटल्स नाही, तर ही एका मोठ्या मशीनची 4 महत्त्वाची चाकं आहेत. विचार करा की ही एक अशी टीम आहे जिचं एकच ध्येय आहे: लोकांना आकर्षित करणं, त्यांचं मन वळवणं आणि त्यांना ग्राहक बनवणं. प्रत्येकाचा रोल एकदम खास आहे. तर सगळ्यात पहिले आहेत दी ओपनर, म्हणजेच आपले टेलिकॉलर्स. यांचं काम काय? तर संभाषणाचा दरवाजा उघडणं. हजारो अनोळखी लोकांच्या गर्दीतून योग्य व्यक्तीला फोन लावायचा आणि त्यांच्या मनात उत्सुकतेची पहिली ठिणगी टाकायची. हेच तर खेळाची खरी सुरुवात करतात. त्यांच्या पाठोपाठ येतात दी एक्सप्लोरर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. हे खऱ्या अर्थाने शिकारी आहेत. हे ऑफिसमध्ये बसून राहत नाहीत, तर बाहेरच्या जगात, कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन नवीन संधी शोधून काढतात. यांचं काम डिजिटल जगाच्या पलीकडे जाऊन माणसांना प्रत्यक्ष भेटून संबंध निर्माण करण्याचं. मग येतात द ॲम्प्लिफायर, म्हणजेच सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह. अहो, हे तर डिजिटल जगाचे जादूगार आहेत. ते कंपनीच्या लहानशा आवाजाला सोशल मीडियाच्या स्पीकरवर इतकं मोठं करतात की तो लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. आपण फेसबुक, इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना ज्या जाहिराती पाहतो ना, त्यामागे याच जादूगारांचा हात असतो. आणि मग येतो या साखळीतला सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू, द क्लोजर, म्हणजे ॲडमिशन काउन्सलर. ओपनरने सुरू केलेला खेळ, एक्सप्लोररने शोधलेली संधी आणि ॲम्प्लिफायरने वाढवलेला आवाज, या सगळ्याला अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करतात. हेच डील फायनल करतात. आता जरा नीट बघा या टेबलकडे. इथेच तर सगळा खेळ लपलाय. पगारात थोडाफार फरक आहे, जो भूमिकेच्या महत्त्वाप्रमाणे वाढतोय. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनुभव आणि शिक्षण. अगदी प्रत्येक भूमिकेसाठी फ्रेशर चालणार आहे. आणि शिक्षण काय? तर कोणताही पदवीधर. याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ स्पष्ट आहे: दरवाजा सर्वांसाठी उघडा आहे. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा आहे की ही जाहिरात म्हणजे फक्त एक जाहिरात नाही, तर तो एक तयार आराखडा आहे, एक ब्लूप्रिंट आहे. करिअरच्या मोठ्या महामार्गावर प्रवेश करण्यासाठीचा हा एक सोपा मार्ग आहे. आणि तो खास अशा लोकांसाठी बनवलाय ज्यांच्याकडे भली मोठी डिग्री किंवा वर्षानुवर्षांचा अनुभव नाही. हा मुद्दा परत एकदा बघा. फ्रेशर हा शब्द म्हणजे निव्वळ अडथळा नाही, तर एक आमंत्रण आहे. कंपन्या जणू आपल्याला सांगत आहेत, अरे, तुमच्याकडे अनुभव नाहीये, काही हरकत नाही, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला सगळं शिकवू. ही एक प्रचंड मोठी संधी आहे. आणि शिक्षण? कोणताही पदवीधर, म्हणजे तुम्ही आर्ट्समधून आलात, कॉमर्समधून आलात की सायन्समधून, काहीही फरक पडत नाही. इथे तुमची डिग्री नाही, तर तुमची शिकण्याची तयारी आणि लोकांशी बोलण्याची कला जास्त महत्त्वाची आहे. विचार करा, किती जबरदस्त लवचिकता आहे ही. मग ह्या सगळ्याचं सार काय निघतं? फ्रेशर्सना संधी, शिक्षणाची कोणतीही अट नाही, मुख्य काम हे बोलण्याचं, कामावर आधारित इन्सेंटिव्ह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थेट कॉर्पोरेट जगात एंट्री. ही तर एक प्रकारे करिअर सुरू करण्यासाठीची सोन्याची किल्ली आहे. आता आपण हे बघूया की ही 4 पात्र एकत्र येऊन नेमकी जादू करतात कशी. याला म्हणतात सेल्स फनेल. कल्पना करा की एक मोठी नरसाळी आहे, ज्याच्या वरच्या बाजूला हजारो लोक आहेत आणि खालच्या बाजूला फक्त काही मोजकेच ग्राहक बाहेर पडतात. ही 4 पात्र त्या लोकांना या नरसाळ्यातून टप्प्याटप्प्याने खाली आणण्याचं काम करतात. बघा हे काम कसं करतं. सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह हजारो लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतो. मग टेलिकॉलर त्यातून काही लोकांमध्ये आवड निर्माण करतो. त्यानंतर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह त्यांना विचार करायला भाग पाडतो. आणि शेवटी ॲडमिशन काउन्सिलर त्यांचं रूपांतरण करतो. हे एक सुरळीत चालणारं शक्तिशाली इंजिन आहे.
अरे 1 मिनिटं थांबा, इथे एक छोटासा पण खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. जाहिरातीत लिहिलं इन्सेंटिव्ह, पण कंसात काय आहे? टार्गेट नाही. हे खूप हुशारीने टाकलेलं वाक्य आहे. याचा अर्थ काय? दबाव कमी आणि बक्षीस जास्त. हे उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी वापरलेलं एक मानसिक तंत्र आहे, जे सांगतं की इथलं वातावरण खूप सकारात्मक आहे. तर या नोकरीतून आपल्याला फक्त पगार मिळतो का? अजिबात नाही. या नोकरीसोबत एक छुपा खजिना मिळतो, आणि तो खजिना म्हणजे आजच्या काळातली सर्वात जास्त मागणी असलेली कौशल्य. आपण याला मॉडर्न करिअर स्टार्टर पॅक असंही म्हणू शकतो. विचार करा, या एका नोकरीतून तुम्ही काय काय शिकताय. फेसबुक, गुगलवर जाहिराती कशा चालवायच्या, लोकांशी थेट कसं बोलायचं, त्यांचं समुपदेशन कसं करायचं आणि एका मोठ्या टीममध्ये एकत्र काम कसं करायचं. ही कौशल्य म्हणजे तुमच्या करिअरच्या भात्यातले शक्तिशाली बाण आहेत, जे तुम्हाला भविष्यात कुठेही कामी येतील. आणि हेच आहे आपल्या आजच्या विश्लेषणाचं अंतिम सत्य. आपण जो कोड क्रॅक करत होतो त्याचं उत्तर हेच आहे. आजच्या जगात खरं चलन तुमची डिग्री नाही, तर तुमची संवाद साधण्याची कला, लोकांचं मन वळवण्याची क्षमता आणि डिजिटल जगात वावरण्याची तुमची हुशारी आहे. ही जाहिरात आपल्याला तेच ओरडून सांगतेय. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. या संपूर्ण आराखड्याकडे पाहिल्यावर तुम्हाला असं वाटतं का की कॉर्पोरेट जगात करिअर सुरू करण्यासाठी हाच एक नवीन अधिकृत मार्ग बनत चालला आहे? यावर नक्की विचार करा. आज आमच्यासोबत इथे जोडल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आम्हाला आशा आहे की ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. अशाच एकापेक्षा एक भारी नोकरीच्या संधींसाठी जॉबचं जॉब हबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ती जी नोटिफिकेशनची बेल आहे ना, ती नक्की दाबा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि तितक्याच जबरदस्त संधीसोबत.